अमरावतीतल्या म्हाडा कॉलनी परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान अक्षरशः हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळपासून परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेले अनेक खोके, अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे पाडण्यात आली। ही कारवाई सुरू असतानाच शिवा परडकर या दुकान चालकाने आपल्या पत्नीसमवेत तीव्र विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई पुढे सुरू ठेवण्यात आली। कारवाई संपल्यानंतर सायंकाळी परिस्थिती आणखी गंभीर झाली। संबंधित दुकानदाराने गॅस सिलेंडरसह परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। माझे दुकान पूर्ववत करून द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या तो देत राहिला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी वारंवार खाली उतरण्याचे आवाहन केलेत, मात्र तो ऐकण्यास तयार नव्हता। रात्री सुमारे 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली। त्याने सोबत नेलेल्या सिलेंडरचे रेग्युलेटर पेटवून तो सिलेंडर खाली फेकल्याने मोठा स्फोट झाला। या आवाजामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। यानंतर काही वेळाने आरोपी खाली उतरला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कोल्हापुरी गेट पोलिसांकडून सुरू आहे।